चुकीचा मार्ग. ससा म्हणल्यावर तो हिरवं कोवळं लुसलुशीत गवत खाणारा प्राणी. काय होतं, सशाला माहिती नसतं की जंगलात खूप असे विचित्र विचित्र प्राणी असतात. लांडगे, कोल्हे, ससे. मग सशा एक दिवस काय होतं, एक लांडगा असतो. तो काय करतो, पाळत ठेवून असतो. तो ससा घाबरट असतो. मग होतं काय, ससा घाबरल्यामुळं आणि तो लांडगा त्याच्या शिकारीवरच राहतो. एक दिवस काय होतं, लांडग्याच्या पट्ट्यात तो सापडतो ससा. पण तो काय करतो, कसाबसा त्या लांडग्याच्या तावडीतून तो ससा सुटतो. आणि सुटता सुटता तो काय करतो, पळतो इकडं तिकडं सैरभैर पळतो. पळून पळून तो मग त्याला काय त्याचं भान राहत नाही स्वतःवर, कुठं जावा कुठं नाही. तो काय करतो, मग एका गुहेत जातो. आणि गुहेत काय होतं माहिती का महाराज, गुहेत गुहेत पण आता गुहा म्हणल्यावर काळा कुठं अंधार सगळी कुठं गेलोय कुठं नाही तपास नाही. मग होतं काय, तिथून येतो वाघ. वाघाची डरकाळी. वाघाने डरकाळी फोडल्यावर मग तो सशाला एका झटक्यात लष्टाम फाष्टाम करून टाकतो. मग सशाला एका झटक्यान तो काय करतो, खाऊन टाकतो. काय असतं महाराज तसंच. काय होतं, जीवन जगताना आपण छोटे छोट्या संकटांना बाजूला करायला बघतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, मोठं संकट आयुष्यात आपल्या येतं. त्यामुळं वेळीच सावध व्हायचं. संकटांना आपण सामोरं कसं जाऊ या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक माणसाने एखाद्या छोट्याशा संकटातून बाहेर पडण्यासाठी सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीच्या मार्गाने गेला तर हमखासपणे तो मनुष्य मोठ्या संकटात सापडतो. असं आपण या गोष्टीचं तात्पर्य घेतलं पाहिजे. आणि